पाटील यांनी राजकारणाबाबत सूचक इशारा केलेला आहे, काय सांगणार हो? आमदार साहेबांचा चंद्रकांत पाटलांचा हा व्यक्तिगत विषय आहे. सध्या चंद्रकांत पाटील हे भ्रमिष्ट झालेले आहे, त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे कधी कधी माहिती न घेता ते अधिकरीतीनं जास्त बोलत असतात. त्यांनी राजकारणात राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे, लोकांनी आपल्याला निवडून दिलं पाहिजे, निवडून दिलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो या संदर्भामध्ये. आणि आज आमदार साहेब भ्रमिष्ठासारखे काही बोलतात. नाथाभाऊ गुंड आहे, नाथाभाऊ गुन्हे आहे. नाथाभाऊचं आयुष्य राजकारणामधलं 45 वर्ष आहे. 45 वर्षामधले जवळपास 35 वर्ष मी विरोधी पक्षनेता, विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे. विरोधी पक्षामध्ये काम करत असताना त्या कालखंडामध्ये एकही गुन्हा राजकारणाच्या व्यतिरिक्त माझ्यावर झालेला नव्हता. आत्ताचे जे गुन्हे झालेले आहेत 2-3 ते राजकीय हेतूने झालेले गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये आता न्यायालयात काय होईल ते बघूया. पक्षाच्या विलिनीकरणावरून बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती की खडसे जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर महायुतीचे काय होईल सांगता येत नाही, कारण खडसे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सत्ता जाते. याबद्दल काय सांगा? आता आमदार म्हणतात सत्ता जाते म्हणजे हा आमदारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आमदारांनी कधी काळी एक वेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, शिवसेनेच्या ढुंगणावर लाथ मारली होती, हे जगजाहीर आहे. त्या काळात सत्ता गेली होती. अपक्ष म्हणून उमेदवार शेवटी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं होतं. त्यावेळेस आमदार विरोधामध्ये होते, मी सत्तेमध्ये होतो. सत्तेचा खेळ तर असा चालणार आहे. पण आमदार म्हणता पांढऱ्या पायाचा आहे, तू मला पांढऱ्या पायाचा म्हण, वाकड्या पायाचा म्हण, गुंड म्हण, मी तुमच्या उरावर बसणार आहे. जर 2 नंबरचे धंदे चालू असतील तर जे माफिया आहे त्यांना जेलमध्ये टाकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ते सगळे वाळू माफिया एवढे डंपर आले आहेत. आता नवीन मुक्ताईनगर शहरामध्ये जवळपास 40 ते 45 डंपर नव्यानं आले, एकाएकी झाले. कशासाठी आले? मुरुम वाहण्यासाठी, रेती वाहण्यासाठी. इथं काय उद्योग आहे? इथं काय MIDC आणायचे म्हटले आमदारांनी, किती आयुष्य अर्धा चाललं गेलं MIDCने आणली. ज्या मुक्ताई मंदिरामध्ये आमदार अशा गोष्टी करतात, त्या मुक्ताई मंदिराच्या साठी 1 रुपयासुद्धा 7 वर्षात त्या आमदारानं दिला नाही. आणि तो वारकरी म्हणायला गेला तिथे. वारकरी काही असं नुसतं टाळं घातले, हातात घेतले म्हणजे वारकरी होतो का? जरा पंढरपूरच्या वारीला किती वेळा गेला सांग मला. हे नुसते ढोंग आहे, नाटक आहे. आणि त्यामुळे अशा गोष्टींना फार किंमत देण्याची आवश्यकता नाही. मी सांगितलं आधीच की आमदार भ्रमिष्ट झालेला आहे. त्याला आता व्यक्तिगत दुःखापायी त्याला काय विचारायला सुचत नाही की मी काय करावं.